शाखा प्रमुख पदाधिकारी सभा मिळावा। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती आणि वैभवदार साहेब आणि इतर पदाधिकारी यांना मी विनंती करतो की या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण पुष्पांजली वाहून आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता रमाई, माता सावित्री यांना विनम्र अभिवादन करतो। तसेच जमलेल्या तमाम प्रेक्षक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व रक्षक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदर्शस्तंभ दादा, दादागिरीतला दादा होय, आया बहिणींच्या रक्षणासाठी दादागिरी करणारा दादा, दादा गोरगरिबांची सेवा करणारा दादा, माता भगिनींना न्याय मिळवून देणारा दादा, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा दादा, कित्येक अनाथांचा नाव म्हणजे दादा, आणि ते जमलेल्या तमाम तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणजे आपला दादा सुशील दादा मोजर यांचं सुरुवातीला मी स्वागत करतो। तसेच व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर महेश गुरु साहेब, अमोल भाऊ तांगडे, मनोज भाऊ माळी, दस्तगीरबाई बागवान, तन्वीर शेख, मोहसिन शेख, वैभव पोद्दार आणि सर्व रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मावळे यांचं मी सहर्ष स्वागत करतो। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, महाराजांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांच्या बरोबर असणारे माननीय सुशीलदादा मोजर यांच्या माध्यमातून गेली 7 वर्षापूर्वी रक्षक प्रतिष्ठानची स्थापना झाली। आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून 150च्या वर शाखा सन्माननीय सुशीलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाल्या आणि थंडीच्या दिवसात थंडीत कुडकुडणाऱ्या कित्येकांना ब्लँकेटच्या रूपाने मायेची ऊब देण्याचं काम दादांनी केलं। पावसात भिजणाऱ्यांना छत्रीचे वाटप करून समाजहित जोपासलं, कित्येक अनाथांची दिवाळी त्यांना मिठाई देऊन गोड साजरी केली आणि गरजू गरिबांना मदतीला दादा व दादांनी तयार केलेले कार्यकर्ते आज सरळ हाताने मदत करताना आपल्याला दिसत आहेत। तर समाजामध्ये उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वीपणे लढा देण्याचे काम आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले जाते। इथं येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली जाते। लहानापासून थोरापर्यंत दादा कोणालाही दादा एकेरी भाषेत बोलत नाही आणि कोणालाही बोलूही देत नाही। आज पदाधिकाऱ्यांना काम करण्यासाठी त्यांच्या अंगामध्ये उर्मी तयार व्हावी म्हणून या मेळाव्याचे आज आयोजन सन्माननीय दादाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मी पुन्हा एकदा झालेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो आणि माझे लांबलेले प्रस्तावित थांबवतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय रक्षक। मी सगळ्यांना एक सांगेन की रक्षक प्रतिष्ठानचा धंदावत आपल्याला सातारा जिल्ह्यात गावागावात तालुक्यात उभ्या करायचा आहे। सर्वसामान्यांच्या रोजच्या घडणाऱ्या प्रश्नावरती आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि तिथं न्याय देईपर्यंत आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे। आपल्याला ताकद देणारे सुशीलदादा आहेत आणि छत्रपतींचा आशीर्वाद आहे आपल्या मागे। एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा परिस्थितीत एवढं मोठं चांगलं शिक्षण घेतलं असताना
देशाच्या बाहेर जाऊन दुबई असेल, हाँगकाँग असेल, स्वित्झर्लंड असेल, 7 समुद्रापलीकडे जाऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केलाय. ऐन तारुण्यात स्वतःचा व्यवसाय, स्वतःचे कुटुंब, छोटे मित्र परिवार बघितले असते, परंतु हे रक्त शूरवीरांचं आहे, हे रक्त क्रांतिकारांचं आहे. हे रक्त कसं बसून दिलं. लहानपणापासून छत्रपती उदय महाराजांचे विचार संस्कार घेऊन त्यांच्याबरोबर काम करत आलेले हे रक्त आहे. या रक्ताला नाही परदेशात करमलं. त्यांनी ठरवलं की आपण परत यायचं आणि आपल्या या मातीसाठी काहीतरी करायचं. आणि म्हणून आजकाल आपण बघतोय, माझी गाडी, माझी माडी आणि माझ्या बायकोची गोलगोल साडी. शेजारी काय झालं तरी कुणाचं बघायचं. हे सगळं उपभोक्ता सुख हे सगळं असताना सुद्धा या मातीसाठी काहीतरी करायचं म्हणून रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. रक्षक प्रतिष्ठान मगाशी आमच्या 1-2 जणांनी सांगितलं, कुठल्या आमदार खासदाराच्या विरोधात नाही किंवा कुणाला आमदार खासदार करण्यासाठी रक्षक प्रतिष्ठान नाही. या मातीची सेवा करायची, या मातीतल्या युवकांना हाताला काम द्यायचंय, या मातीतल्या तरुणांना शिक्षणासाठी मदत करायची. आणि ही सगळी जी सिस्टीम आहे गव्हर्नमेंटची, सगळे शासकीय अधिकारी कर्मचारी एका दोरीत रेषेत वाढले पाहिजे. म्हणून सुचितदारांना हे सगळे प्रतिष्ठानच्या सगळ्या शाखा प्रमुखांना, पदाधिकाऱ्यांना आम्ही शिकवतो, एकमेकाच्या मदतीला गेलं पाहिजे. आपण 12 तासातले 2 तास तरी या मातीसाठी दिलं पाहिजे. आणि म्हणून आपण काम करायचंय, म्हणूनच आपला जन्म आहे. एक लक्षात ठेवा, आज फक्त आपण पदाधिकारी बोलवले तर अमोल भाऊ, जर का मेळावा बोलला असता तर जिल्हा परिषद ग्राउंड बोललो. एवढी मोठी ताकद, एवढी व्यापक आज बांधली सुशील दादा सगळ्या मंडळींनी केलेली आहे. सगळे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, सगळे पदाधिकारी मनापासून सगळीकडे काम करत आहेत. या जिल्ह्यात असेल, सांगली जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात जिथं जिथं आपल्या शाखा आहे तिथं रक्षक प्रतिष्ठानचं एक चांगलं नाव आहे. मी येताना एक ठिकाणी चहाला थांबलो होतो रेहमतपूरच्या इथं. तिथं एक वयस्कर माणूस होते, दादा तुमच्यासारखे. म्हणलं काय कुठलं गाव असेल तसं, त्यांनी सुरली गाव सांगितलं. आणि म्हणलं काय कुठं चाललंय, म्हणलं सातारला असा कार्यक्रम आहे, आम्हाला जायचंय. तर म्हणजे रक्षक प्रतिष्ठानचा काय, हो म्हणजे आमची पोरं गेली. म्हणजे याचा अर्थ असा आहे, दादा आई वडील म्हणते की माझा मुलगा रक्षक प्रतिष्ठान मध्ये, म्हणजे तो वाया गेलेला नाही, वाया काही दादांना आपल्याला घडवायचंय, करून दाखवायचंय. आपण नुसती बोलणारी मंडळी नाही. आणि दादांचा स्वभाव आहे, जे करायचं तेच बोलायचं, आणि जे बोलतात ते करतात. आपण चांगलं काम करत असताना राजकारणात चांगली मंडळी आली पाहिजे. आपण ऐकिवाद राजकारणात नाही असं नाही. राजकारणात चांगली माणसं निवडून गेली पाहिजे, चांगली माणसं आली पाहिजे, चांगला गावचा कारभार झाला पाहिजे. यासाठी आपण ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या वेळेला ती ठरवूच. पण आज तो विषय नाही. रक्षक प्रतिष्ठान ही निवड समाजकारणासाठी आणि समाजकार्य अखंडपणे करत जाऊ. मी मनापासून, आपला देह किती लहान आहे, तिचा मेंदू केवढूच आहे. त्या मुंग्याच्या वरला पाय दिला तर मुंग्या चवताळून उठतात, फोडून काढतात. त्या मधमाशीचा देह केवढा आहे, तिचा मेंदू केवढा आहे, तरी मधमाशीला दगड मारा, मधमाशा फोडून काढतात, कारण त्या संघटित असतात. अशा रक्षक प्रतिष्ठानचा सगळा कार्यकर्ता संघटित राहिला पाहिजे, एक संघ राहिला पाहिजे. आणि या मातीच्यासाठी, या जनतेसाठी न्याय अन्यायाच्या विरुद्ध लढला पाहिजे. एवढं सांगतो दादा, आम्ही सगळी खंबीरपणे तुमच्या मागा कायम राहू, एवढं तुम्हाला वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की. सर्व रक्षक प्रतिष्ठानचे मावळे पदाधिकारी, तुमचं सहर्ष स्वागत करतो मी. आपण मोठ्या संख्येने उपस्थित खूप राहिला. आणि जे माझे पत्रकार बंधू आहेत सगळे, त्यांचे मी स्वागत करतो. तुम्हालाही बराच वेळ थांबावं लागला, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सर्वजण. आणि माझे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष असू द्या, उपजिल्हाध्यक्ष असू द्या, त्यांनी खूप सर्वांना निरोप देऊन शाखा प्रमुखांना बोलावलं, त्यांचेही मी स्वागत करतो, त्याचे आभार मानतो. माझे दैवत श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले, त्यांना दैवत का बोलतो मी, हे अनेक लोकांना प्रश्न पडला असतात.
तुम्ही कोणी देव पाहिलाय का? मी तर देव आतापर्यंत कोणी पाहिला नाहीये. पाहिलाय कोणी देव? पण मानवी रूपीत मी देव पाहिलाय ते माझ्या देवतांच्या रूपात पाहिलाय. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपात पाहिलाय मी देव. आणि समाजासाठी जे करायचंय सगळेच राजकीय लोक करतात, म्हणजे माझे महाराज साहेब करतात, जे माझे दैवत करतात ते कोणी करत नाही, लक्षात ठेवा. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक, मग ते कोणत्या तालुक्यातून आहे, कोणत्या जिल्ह्यातून आले, हे महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विचारलं इतक्या वर्षामध्ये. आलेल्या लोकांना होईल तेवढं त्याच्यासाठी काम करणं, त्याच्यासाठी फोन करणं, वेळ प्रसंगी समोरच्या अधिकाऱ्याला दम देणं, हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि मॅक्झिमम म्हणजे 99% महाराज साहेबांनी जे फोन केले ते लोकांनी काम सांगितले ते कामं झालेले आहेत. लक्षात. आता काही लोकांना वाटतंय सुशील मोजर रक्षक प्रतिष्ठान चालू केले. हे रक्षक प्रतिष्ठान मी 7 वर्षापूर्वी चालू केलेले. आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी. मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही. आणि मी कधीच कोणत्या राजकीय पक्षात कधी गेलो नाही. आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही, मला जायचंही नाही. जे मी करतोय, जे माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतोय. लक्षात. त्यांचे जे विचार आहेत त्यांचे विचार मी गावोगावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा. कारण माझे महाराज गावोगावी जाऊ शकत नाही, ते खासदार आहेत, त्यांना हौस जावं लागतं. आता आज इथे दिल्लीमध्येच आहेत आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही. तर त्याचा विचार मी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो. तर काय बोलतात लोक की त्यांना उभं राहायचंय मला इलेक्शनला. मला कधी उभं राहायचं नाही, मला राजकारण आवडत नाही, मी कुठेही उभं राहणार नाही. लक्षात ठेवा. हे मी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे. आता तुमच्या माध्यमातून, माझ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय. माझ्या ग्रामीण भागातला, माझ्या शहरी भागातला, माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा, तरुण मुलगी हे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात. तिथे कोणतीही अडचण निर्माण झाली तर जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्यांना माहिती आहे काय अडचण निर्माण तिथे होतात. अशा लोकांना मदतीचा हात म्हणून रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आपण. परदेशामध्ये काही लोक व्यवसाय निमित्त आहेत, नोकरी संदर्भात आहेत. मी 6 वर्ष व्यवसाय निमित्त परदेशामध्ये होतो. माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय 20-21 देशामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे 20-21 देशामध्ये माझं जाणं कायम होतं. तर त्या संदर्भात तिथे कुठे गेलो तर माझा मराठी भाषिक, माझा मराठी माणूस, माझ्या ग्रामीण भागातला माणूस, माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथे कुठेही भेटला. माझ्या परीने होईल तेवढ्यासाठी मी काम करतो. अनेक लोकांचे परदेशामध्ये पगार आलेले असतात, काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात. दुबई पोलीस कलोल असू दे, दुबई काही शेख असू दे, माझ्या अत्यंत मित्रांशी संबंध आहेत, माझे बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार. मित्रांनो, मध्ये आमच्या डॉक्टरने सांगितलं आणि म्हणजे दुबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मी घेतो. प्रथम म्हणून एक संस्था तिथे आहे, ते सागर पाडे म्हणून आहेत ते आणि मी असं सर्व खर्च कष्टाने केलेला पैशाचा कष्ट तिथे म्हणजे मी तो खर्चाने तिथे करतो. आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू दे, छत्रपती संभाजी महाराज जयंती असू दे, मोठ्या उत्सवात आपण तिथे साजरी करतो. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होईल की आपल्या मराठी माणसांबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, केरळाची लोक हेही त्याच्यामध्ये सामील होतात. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते, आपल्या जिल्ह्यापुरते नाहीत हो, सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे. माझं नशीब समजतो मी की त्यांची जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले, मी त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती. हे माझं नशीब समजतो. मित्रांनो, रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून गावोगावी आपण शाखा चालू करतो. काही ठिकाणी 30-40 लोक असतात, काही ठिकाणी 200-250 लोक असतात, काही ठिकाणी 500 लोक असतात. लोक गावामध्ये 4 लोक असतील ना एका गावात छोट्याशा वाडीत,
त्या ठिकाणी पण रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करणार मी लक्षात ठेवा. 4 लोकांची 400 लोक करायची दमक माझ्या मध्ये लक्षात ठेवा. 4 लोक असू द्या, 4 लोकांची 400 लोक कशी करायची मला माहिती. आपलं सामाजिक काम करायचं लक्षात ठेवा. मध्ये आमचे आता मध्ये अधिक जाधव आमचे मित्र बोलले, अधिक पाटील, की राजकीय काही आमदार खासदार असं काय असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून, की तुम्ही उभं राहू नका म्हणून. तुम्ही उभं राहा. मी माझ्यासाठी वचन घेते मला उभं राहायचं नाही म्हणून. पण तुम्हाला कोणालाही उभं राहायचं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम. तुम्ही कुठेही कोणत्याही पक्षातून उभं राहा. एक सुशील मोजर म्हणून, एक रक्षक प्रतिष्ठान म्हणून मी तुमच्या बरोबर कायम चढेल साथ. मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. मी आहे फक्त माझे देव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले याचा आशीर्वाद घेऊन मी त्यांच्या बरोबर आहे लक्षात ठेवा. त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे मला वागावं लागतं, पळावं लागतं आणि ते आदेश योग्य ठिकाणी देतात. ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी ते आदेश देतात. आता मी माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून, माझ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक घोषणा करतोय. सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी, माझे बावळे, माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे, बंदी असू दे, विक्री चालू आहे, सप्लाय चालू आहे, साठा चालू आहे, हे उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती. जे गुटखा व्यवसाय करतात त्यांना मी हात जोडून विनंती करतो, उद्यापासून गुटखा विक्री बंद करा. थोडे दिवस देईल मी हात जोडून सांगते, पुन्हा हात सोडायची वेळ आणू नका. मी ही अजून विनंती करतोय. काय झालं, हे रस्ता मला काय मी सध्या निर्वेशी माणूस आहे. गुटख्यासाठी काय केलं, आज आपल्या पत्रकार बंधू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल परवाच आपल्या बघा वरच्या जंगलामध्ये ते ड्रग्सचा साठा सापडला, सगळ्या एवढीचा साठा सापडला. किती दुर्दैव आहे हो. आपल्या जिल्ह्याचं नाव आपण वाढवतोय. छत्रपतीच्या वंशी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतं, एवढीचा ड्रग्सचा साठा सापडतो. हे दुर्दैवी बाबी लक्षात ठेवा खूप सर्वांसाठी. आता बाकी पोलीस प्रशासन त्याचा पद्धतीने काम चालू आहे, ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे. आणि खूप दुर्दैवाची बाब आहे, जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं, सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एमडीचा साठा. लोक बघतात सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात, क्रांतिकारींचा जिल्हा आपला. काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले, भारतातले, सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडलं. मध्ये ते सासवड्याचा गुन्हा झाला. सासवड्यामध्ये एका छोट्याशा लहान लेकरावर अत्याचार झाला. त्यावेळेस सातारा जिल्ह्याचं नाव बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं, असं कसं घडलं म्हणून. त्याही वेळेला रक्षक प्रतिष्ठानचे पावले माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांना मी त्याच्या कुटुंबाला सांत्वन केलं. सांत्वन करण्यापेक्षा मदतीचा हात त्याला दिला. मी तिथले जे गावातले सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पर्यंत त्यांनाही मी बोलावून घ्यायचं. त्यांना सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाहीये, याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाहीये. जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा, मी वकील देतो. तिथून मी ऍडव्होकेट एका मुंबईच्या ऍडव्होकेटला फोन दिला मला कॉन्सिलरला की त्यांना ते सांगितलं मी की गावाल्यांनो तुम्ही तुमचा वकील सुचवा, त्याची पैसे मी घेतो. वकील फक्त का सुचवायचं माझं कारण तुम्हाला मी आज सांगतो. एखादा गुन्हा घडला तर गुन्हा घडल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर सीट बनले तर त्याला फासावर लटकू शकतो नावाला. आपण चार्जशीट क्लोज झाले, त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जन्मठेपेपर्यंत जाईल, त्याला फाशी शिक्षा होऊ शकत नाही. माझे याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात यावं म्हणून. पुन्हा मी एक माझी लोक संतुष्ट त्यांना तुम्हाला पावते त्यांना पाठवतो त्याच्या घरी. पण अजून पुन्हा त्यांच्याकडून काय मला निरोप आला नाही. तर तुमच्या माध्यमातून तरी त्यांना सांगणं, गावाला सांगण्याची माझी इच्छा आहे की अजूनही मी वकील द्यायला तयार आहे. याच्यामध्ये कोणतेच राजकारण नाही. याच्याबरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या गावोगावी शाखा ज्यावेळेला चालू करतो आपण त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की
भगिनींना म्हणजे लहान लेकरांना, लहान मुलींना शिकवा, त्यांच्या पायावर उभं करा. मुलांनी मुलींनी दोघांनी शिकलं पाहिजे, एज्युकेशन घेतलं पाहिजे, इंग्लिशवर प्रभुत्व मोठ्या प्रमाणात मिळवलं पाहिजे. कारण मी आज परदेशामध्ये गेल्यावर तुमच्यातील बरेच जण परदेशात गेले असतील किंवा डोमेस्टिक फ्लाईटला म्हणजे इथल्या इथे पुण्यावरून दिल्लीला, दिल्लीवरून बँगलोर अशा फ्लाईटला सगळे विमानात बसले असतील. शक्यतो एअर होस्टेस पण इंग्लिशच बोलतात. मग सुरुवात आपण परदेशात जाताना फ्लाईट मधून, विमानातूनच इंग्लिशची सुरुवात होती, लक्षात ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आपण इंग्लिशचे फ्री ऑफ कॉस्ट स्पीकिंग क्लासेस चालू करतोय. ते शनिवार रविवार असतील, फ्री ऑफ कॉस्ट असतील, त्याचे पैसे मी स्वतः भरणार आहे. शक्यतो ग्रामीण भागावर फोकस करतोय मी. कारण ग्रामातील म्हणजे शहरातली लोक वाईट असं म्हणत नाही, मग त्यातल्या त्यात ग्रामीण भागातली मुलं मुली किंवा कुटुंब खूप भोळे असतात, खूप प्रामाणिक असतात, खूप इमोशनल असतात आणि एकदा शब्द दिला ना, त्या शब्दाला जागणारे असतात. त्याच्यात त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी काय आपण आव्हाने नवीन येणाऱ्या काळात घेतोय, जेणेकरून माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या ग्रामीण भागातला, माझ्या साताऱ्यातला जो मुलं आज शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेची क्रॅक करता यावं, म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोहोचता यावं. त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या महाराजसाहेबांची वाढ होते. महाराजसाहेब दिल्लीमध्ये आहेत, आपण तयार केलेलं आहे. अवधूत गुप्ते यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराज स्टुडिओमध्ये याचं रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे. तर महाराजसाहेबांची वाढ होते. ऍक्च्युली 14 तारखेला आपण तारीख त्याच्याकडून घेतली होती, पण महाराजसाहेब दिल्लीमध्ये असल्यामुळं येऊ शकत नाही. त्यामुळे ते गाण्याचं लॉन्चिंग थोडंसं आपण पुढे गेलेलं आहे. अत्यंत सुंदर असं गाण्याचं लॉन्चिंग आपण घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं आपण रक्षक पुरस्काराच्या माध्यमातून आपण रोजगारावर फोकस करतो. रोजगार आपण प्रत्येक 3 ते 4 महिन्याला रोजगार मेळावे घ्यायला चालू करतोय आपण. आता फक्त हे आचारसंहिता संपली, आता ही आचारसंहिता अजून शिथिल झाली नाही, कारण शहरी भागामध्ये अजून आहे. त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. कारण हायवेच्या वरती शहर भाग आला, शहर हायवेच्या खाली ग्रामीण भाग आपला आला, त्यामुळे आपण इथे कार्यक्रम घेतला. आता पुन्हा जर आचारसंहिता ग्रामीण भागाची लागली जिल्हा पंचायत समिती, तर त्यामुळे अजून आपण थोडा रोजगार मेळावे लागणार आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे देवटाचा फोटो असतो ना प्रत्येक ठिकाणी, तर महाराजांचा फोटो असल्यामुळे मला आचारसंहिता बंद करता येणार नाही. म्हणजे एकदा आचारसंहितेचं भूत एकदा सगळं केलं संपलं की सामाजिक कार्याचा धडाका काय असतो ना, हे तुम्हाला सर्वांना दाखवून देणार, लक्षात ठेवा. आणि रक्षक प्रतिष्ठान कोणाचीही देणगी घेत नाही आणि कोणाची देणगी घेणार नाही. जो काय खर्च असतो आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून व्यवसायातून बाजूला काढून त्यातून आपण समाजकार्यासाठी सर्व खर्च करतो. आता खूप आपण कार्य करत आहे. आपण शेवगायिका घेतोय, शेवगायिका फ्री ऑफ कॉस्ट आपण चालू करतोय. त्याच्याबरोबर नोकरी महोत्सव आपण चालू करतोय. नोकरी महोत्सवामध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या IT कंपन्या असतील किंवा अनेक चांगले कंपन्या असतील, त्या कंपन्या आपण इथे आणणार आहे. IT कंपन्यांचे मी मागे अनेक भाषणात बोललेलं आहे. 40 ते 45 IT कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे HR मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील, सिनियर मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, असे अनेक लोक माझे मित्र परिवार आहेत. कारण 6 वर्ष मी परदेशातच राहिले, लक्षात ठेवा. त्यामुळं काही लोकांना इथे वाटतं, नाव नाही कोणाचं घेत मी, की सातारा आपला खूप मोठा आहे, साताऱ्यातले आपण खूप मोठे आहेत, आपण म्हणत असं सातारा वागायला पाहिजे. मित्रांनो, सगळी दुनिया फिरून आल्या सुशील मोजर. त्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना रोजगार मी देणार, 100% देणार, लक्षात ठेवा. मध्ये इलेक्शन लागलं तेव्हा आम्ही आमचे सुजित जाधवच्या मातोश्री आणि गुरुदेव कांबळे यांना आपण उभं केलं. लोकल उमेदवारावर अन्याय झाला, हे राजकीय व्यासपीठ आहे पण तो शब्द बोलतो त्या निमित्ताने. लोकल उमेदवारावर अन्याय झाला म्हणून त्यांनी अपेक्षा फॉर्म भरले. त्यावेळेला एक सदर बाजाराच्यासाठी आपण एक वैभव पोद्दार माझे लहानपणीचे मित्र आहेत. म्हणजे मी कोण नव्हतो, सर्वसामान्य एक माणूस, सायकलवरून शाळेतून जायचो घरी यायचो, तेव्हापासून वैभव पोद्दार माझे मित्र आहेत. तर त्यांचं जे SP साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला बघा, सेल्स पूजा गेटच्या बाहेर त्यांचं जे संगीत जे शॉप होतं,
ते आपण सदर बाजाराच्या साठी सदर बाजार वॉर्ड नंबर 2, 3, 4, 5 2, 3, 4 हा 2, 3, 4 आणि 16 आणि काय होतं, आपण इलेक्शन असेल तर लोकांना आश्वासन देतो, मी जे करू शकतो तेवढंच बोलतो, माझ्या देवताने तेवढंच सांगितलंय, सुशील जे बोलू शकते तेवढंच बोल. कारण मी राजकारणी नाहीये, मी तुम्हाला बोलणार नाही, मी तुम्हाला येऊन निवडणुकला घेतो, लंडनला घेतो, कुठं चंद्रावर घेतो आणि त्या कंपन्या आणतो. जे मी करू शकतो मी तेवढंच बोलतो. त्या प्रतिष्ठानच्या वैभवच्या ऑफिस मधून आपण रोजगारासाठी आपण तिथले जे लोक आहेत सदर बाजार भागात राहणारे जे महिला वगैरे असतील किंवा तरुण वर्ग असेल, बेरोजगार असतील किंवा काही नोकरी करत असतील, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीसाठी त्या ठिकाणी आपण जवळच्या जवळ आपण चालू केलंय. दुसरी घोषणा करतो, येणाऱ्या हे जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन संपलं ते सातारा जिल्ह्यासाठी एक रक्षक प्रतिष्ठानचं एक मोठं कार्यालय आपण चालू करतोय की जेणेकरून माझा फोन सकाळी 9:30 पासून रात्री 1:30 पर्यंत चालू असतो. अनेक लोकांचे मेसेज पडतात, इंस्टाग्रामवर अनेक मेसेज येतात की तुम्ही आता हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाज कार्याचा सुरुवात केली आहे, लक्षात ठेवा. तर हे कार्यालयामधून आपण त्या कार्यालयामध्ये फक्त लोकांनी यायचं, त्यांचा सीव्ही द्यायचा, त्याचा बायोडाटा द्यायचा, पुढच्या 3-4-5 महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये त्याला आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी, बँगलोर सारख्या ठिकाणी, त्याच्याबरोबर प्रदेशामध्ये नोकरीच्या संधी त्याला उपलब्ध करून आपण देणार आहोत. अनेक बिझनेसमॅन माझे मित्र आहेत, 6 वर्ष मी प्रदेशात राहिलेलो आहे. एक शेतकरी कुटुंबाचा माणूस 2 लग्नामध्ये आमचं गाव गेलं, शिक्षणासाठी आम्ही साताऱ्यात आलो. सॅम्पल स्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यावर काय व्यवसाय केले, व्यवसाय निमित्त काय मला परदेशात गेलं, परदेशात काय व्यवसाय केले. त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो, खोटं बोलणारा माणूस नाही. तुम्ही हे पृथ्वीवरती गोल मिळते माहिती का, पृथ्वी अशी गोल फिरवायची, त्याच्यावर बोट ठेवायचं. तो कुठलाही देश होते, कुठं फक्त तिथं आयलँड आणि आदिमानव राहणारे सोडले, जंगल सोडले, तर तुम्ही कोणताही देश सांगा, त्या देशामध्ये तुम्ही सांगा आता मला नोकरी करायची, मला व्यवसाय करायचा आहे, तिथं माझं काम आहे, तुम्हाला 48 तासात त्या देशामध्ये संपर्क साधून द्यायचं काम आहे. मित्रांनो हे जे बोलतोय ते खरं बोलतोय, कारण राजकारण नाहीये. राजकारणाचं कुठे इलेक्शनचं व्यासपीठ नाही, कुठे इलेक्शनचं भाषण सभा नाहीये. माझे पदाधिकारी आहेत, माझे शाखा प्रमुख आहेत, गावोगावी शाखा उघडले जाऊन उघडतो, ती माझी लोक आहेत सगळी, माझी घरातली लोक आहेत, माझी फॅमिली, माझं रक्षण कुटुंब आहे. या कुटुंबासमोर जर मी खोटं बोलत त्याच्यासारखं पाहत नाही लागणार आहे, लक्षात ठेवा मला. आणि आता आपण सुरुवात केली, लक्षात ठेवा. याचा मोठ्या प्रमाणात खूप आपल्या रक्षण पीठाची स्थापना करायची, खूप मोठ्या लेवलला घ्यायचे आणि त्यामध्ये कोणतेही राजकारण नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त सामाजिक मत आपल्या करायला, लक्षात ठेवा. अजून सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे रक्षक प्रतिष्ठानच्या जे तुम्हाला ते 2 महिने सर्व सांगितलं बरोबर. आता काही स्टार्टअप प्लॅन्स आहेत. स्टार्टअप प्लॅन्स म्हणजे काय, म्हणजे मी एका वचन इलेक्शनच्या वचनामध्ये तिथे डिक्लेअर केलेलं आहे. स्टार्टअप प्लॅन म्हणजे काय की 4,000च्या, आणि खरं आहे खोटं नाही, 4,000च्या रुपयापासून व्यवसायापासून ते फ्लाईंग कारच्या व्यवसायापर्यंत सर्वांना आपण मार्गदर्शन करणार आहे, सर्वांना आपण मदत करणार आहे, सर्वांना आपण इन्व्हेस्टमेंट देणार आहे, सर्वांना आपण फायनान्स देणार. त्यासाठी म्हणजे 4,000 रुपयापर्यंत व्यवसाय होतो ते फ्लाईंग कारपर्यंत. येणाऱ्या काही काळामध्ये दुबईमध्ये तुम्ही तुम्हाला फ्लाईंग कार येतात. आपण भारत देश आपल्याकडे पडला पॉप्युलेशन आणि करप्शन. कारण मी जेव्हा परदेशात फिरतो, परदेशामध्ये आता मध्ये मी बघा ऑगस्ट महिन्यामध्ये मी हाँगकाँगमध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त. माकाओमध्ये होतो, माकाओमध्ये हाँगकाँगला आलो. तिथे बघा ही खरी गोष्ट खोटं नाही बोलत. आता आपल्याला कसं नंबर मिळायचा, त्याचा आकडा जे काही सिरियल प्रमाणे येते आणि खाली जो नंबर मिळते किंवा ज्याला नंबर चांगला हवाय गव्हर्नमेंटचा डिग्री काढायचा ते आपल्याला नंबर मिळतात. त्या हाँगकाँगमध्ये काय माहिती आहे तुम्हाला, समजा अभय महेश सरांचं नाव महेश आहे बरोबर,
ते ह्यांना वाटतं माझं नाव महेश रावांनी नंबर पेढी खाली, त्याने गव्हर्नमेंटला पैसे पे करायचे, महेश रावांनी नंबर पेढी घ्यायची. म्हणजे युक्ती काय काय देशाची युक्तीपणा किती सुंदर कल्पना आहे. आता आपल्या इथे समजा शाळा सुटली, स्कूल बस निघाली तर मागून कंटिन्यू हॉर्न होता. स्कूल मधून लहान लेकरं उतरत आहेत, त्या लहान लेकरांना कळत नाही डावी बाजू उजवी बाजू, त्याला ते पुढे त्याचे पेरेंट्स येतात, त्याच्या आई वडील देतात, शेकट आई जाते द्या आणि त्या आईच्या दिशेने मूल धावत सुटतो. परदेशामध्ये जेव्हा गाडी स्कूल बस असते, उभी असते, डाव्या साईडला त्यांचा ते स्टॉप, उजव्या साईडला स्टॉपचं ते एकदा ते बाहेर काढतात. त्याच्यानंतर ती जर गाडी कोणी क्रॉस केली ना तर त्याचा लायसन डायरेक्ट जप्त होतो. म्हणजे असे नियम आहेत परदेशामध्ये. तर परदेशामध्ये खूप नियम चांगले आहेत, काही घेण्यासारखे काही घेण्यासारखे आहेत, काही सोडण्यासारखे पण आहेत. फक्त पाऊस सोडून घेण्याचा विषय. पण जे इमोशनल लोक, जे प्रामाणिक लोक आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतील ना, ते परदेशात तुम्हाला मिळणार आवश्यक. परदेशात फक्त व्यवसायासाठी जायचं, पैसे कमवायचे आणि सामाजिक काम आपल्या जिल्ह्यातच करू शकतो, आपल्या भागात करू शकतो, आपल्या महाराष्ट्रात करू शकतो सामाजिक काम. परदेशामध्ये सामाजिक काम करायलाही परमिशन नाही. छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना अगोदर 2 महिने डॉक्युमेंटेशन करायला लागतं मला. 2 महिने पेपरवर्क करतो मी, पियानो नेमतो, 2 मुलं नेमतो, सगळ्यांच्या परमिशन घ्यावं लागतात. तेव्हा मी तिथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करू शकतो. मित्रांनो, खूप मोठ्या कल्पना आहेत, खूप मोठ्या लेवलला आपलं पुस्तक मारवायचंय. माझ्या महिला भगिनीसाठी पण माझं आता मी तुम्हाला स्टार्टअप प्लॅन सांगितले, असे माझ्या महिला भगिनीसाठी पण आपण चालू करतोय. ज्या महिला भगिनीसाठी आपण त्यांना मार्गदर्शन, म्हणजे घरी बसून व्यवसाय करण्यासाठी त्याला आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्यांचा जो माल तयार झाला असेल तो माल परदेशात दिल्यावर त्यांना युरोपमध्ये, त्यांना डॉलर्समध्ये पैसे याची पण व्यवस्था आपण करणार आहोत. त्यासाठी म्हणजे माझ्या ग्रामीण भागातला माल परदेशात जावा यासाठी लक्षात प्रतिष्ठान आहे. माझ्या ग्रामीण भागातला मुलगा मुलगी परदेशात नोकरी करावी, त्यांनी व्यवसाय करावा यासाठी लक्षात प्रतिष्ठान आहे. लक्षात ठेवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, माझे देव श्रीमंत छत्रपती उदय महाराज यांचे विचार गावोगावी पोहोचवायचे आपल्याला, यासाठी लक्षात प्रतिष्ठानची स्थापना आपण केली. लक्षात ठेवा. कोणत्याही भांडणा मारामाऱ्या करण्यासाठी, पार्टी करण्यासाठी, कोणत्याही इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी, कोणाचा यासाठी इकडे जावं तिकडे, त्यासाठी रक्षण पक्षाची स्थापना आपण केलेली नाही. आपले ध्येयधोरण खूप मोठे आहेत. प्रत्येकाने फॉर्म भरले असतील. प्रतिष्ठानची स्थापना होतात तेव्हा तुमचा डेटा सगळ्या एका साईडला आपण गोळा करतोय. त्यासाठी आपण 2 लोक वेगळी नेमलेले आहेत. काही ऑनलाईन पण लिंक आहेत, त्या ऑनलाईन लिंक पण तुम्ही मागवून घ्या, त्या पण भरा. ते राजकीयसाठी भरत नाही आपण, हे फॉर्म डेटा गोळा करत नाही. हे आपण गोळा करतो ज्यावेळेला आपण रोजगार मिळाला घेऊ, कुठे नोकरी संधी उपलब्ध करू, त्यावेळेला त्याला परत मेसेज मध्ये त्याला प्रत्येकाला मेसेज द्यायला. कारण काय होतं की मी सांगणार माझ्या मित्रांना, ती कोणाला फोन करणार, तेव्हा त्याला दुसरा फोन आला तर तो फोन मी स्वतः फोन करू शकत नाही, प्रत्येकाला निरोप पोहोचू शकत नाही. आपल्या प्रत्येकाला निरोप पोहोचले मला माहिती नाहीये, तर बऱ्यापैकी लोक आलेले आहेत. कारण आपण फक्त पदाधिकाऱ्यांचा आणि माझा आपण एक संवाद मेळावा हा आपण त्यासाठी आपण तुम्ही सर्वांनी आला. लक्षात ठेवा. संवाद मेळाव्यामध्ये आपण खूप काही गोष्टी करणार आहोत. सर्व गोष्टी आता काय बोलता येत नाहीत मला, तुम्हाला 3-4 गोष्टी बोलल्या मी. तर उद्या भाऊ तुम्ही निवेदन द्या आणि गुटखा बंदीवर आपण मोठं आंदोलन करणार आहोत. गुटखा मी काय स्पाय कॅमेरे मागवले, तर स्पाय कॅमेरे काय असतील तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ऑर्डर दिल्या स्पाय कॅमेरे म्हणजे परवा येतील. मी 14-15 स्पाय कॅमेरे मागवले सगळे, आणि इथून नाही मागवले, मी प्रदेशातून मागवले. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी 100% पकडणार. आणि पकडून काय त्याला आपल्याला काय बोलायचं नाही, ते फक्त झालेली क्लिक फक्त पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत द्यायची. माझे शहराचे आदरणीय मस्के साहेब आहेत, किंवा जोशी साहेब एसपी साहेब आहेत, किंवा आयजी साहेब फुलार साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत ते फक्त आपल्याला पोहोचवायचे. बाकी काय करायचं नाही आपल्याला. आपल्याला कोणाला दमदाटी करायची नाहीये, कोणाच्या आपल्यामुळे कोणाच्या व्यवसायावर नुकसान असं आपल्याला करायचं नाहीये. पण जे 2 नंबर चालू आहे, गुटख्याचं जे चालू आहे, गुटख्याचा साठा चालू आहे, गुटख्याचं विक्री चालू आहे, ते गुटखा खाऊन काय होतं तुम्हाला माहिती, सर्वांना कॅन्सर होतं, त्याच्या कुटुंबाला भोगायला लागतं. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण बरेच काही गोष्टी बोलायच्या असतात, पण काही पुढच्या वेळेला बोलू. आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. माझे प्रतिष्ठानचे मावळे, माझे बंधू तुले मित्र सगळे आहेत. आपण सर्वजण आलात, सर्वांचे मी आभार मानतो.
आणि रक्षक प्रतिष्ठानला तुमच्यासारख्या मावळ्यांची, तुमच्यासारख्या शाखा प्रमुखांची मला साथ हवे आणि प्रामाणिक साथ हवे. तुमची प्रामाणिक साथ द्या तर तुमच्यासाठी हा सुशील मोजर, माझे देव तुझे महाराज कायम तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. लक्षात ठेवा, माझा सकाळी 8:30 पासून रात्री 3 पर्यंत फोन चालू असतो. माझा नंबर कोणाकडून घ्या, मला काही काम सांगा, फक्त मारामारी झाली म्हणून मला फोन करू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे माझी. दुसरी गोष्ट, रोजगार जर तुम्ही किती फोन करा मला, मी रोज दिलेला आहे, मी 100% तुम्हाला रोजगार देणार. लक्षात ठेवा, कसे द्यायचे रोजगार मला माहिती आहे, तेवढा संपर्क माझा आहे. त्यामुळे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानतो. कारण माझे रक्षक पक्षाचे पदाधिकारी तुम्ही सगळे मावळे, तुम्ही शाखा प्रमुख आहात, तर मला किंमत लक्षात ठेवा. एकट्या सुशील मोजरला किंमत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांची साथ अशीच मला राहू द्या. मी तुमच्यासाठी माझा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी तुमच्यासाठी, रक्षक पक्षांसाठी सदैव उपलब्ध आहे. माझ्याकडून होईल तेवढं मी प्रयत्न करेन. कारण रक्षक पक्षाची स्थापना पैसे कमवण्यासाठी केलेल्या मित्रांनो, माझ्या रिअल एस्टेटच्या बिझनेस मधून माझ्या कुटुंबासाठी, माझ्या अनेक व्यवसायाच्या संध्या घ्या, हे सगळं उपलब्ध करायचे मला. त्यासाठी मी स्थापना केली. तुम्ही खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. लक्षात ठेवा, तुमचे असेच साथ, कोणाकोट्यांचे अशीच आशीर्वाद, माझ्या माय माऊलीचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या. आता असाच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुळजाभवानीचा प्रार्थना करतो आणि मी 2 शब्द संबोधतो. आपण सर्वांनी ऐकून घेतले. आपण बरोबर सुशील मोजर हे नाव तुम्ही पुढे करा. मी माग आहे, माझी ताकद माग आहे. हे सुशील मोजरचं काम नाही आणि दादांचं नाव पण नाही. तुम्ही सुखात पुढे राहा, दुःखात मी तुमच्या 100% माग नाही तर तुमच्या बरोबर आहे. लढायला पण दादा आपल्या बरोबर नाही तर आपल्या पुढे असतात. त्यामुळे दादा ही मागे राहणारी व्यक्तिमत्व नाही. प्रत्येक ठिकाणी संकट असेल काय असेल पहिल्यांदा दादा पुढे राहणारे नाव आहे. आणि अनिल पाटील, तुमच्या मनातील तळमळ मी समजू शकतो. खासदार वगैरे ज्यांच्याकडून काही आपल्या गोष्टी घडल्या असतील. दादा हे समाज कार्यासाठी परदेशातून इथं आले. हे दादाने आज आपल्या साताऱ्यातलं जे कार्य आहे ते आता समुद्र पलीकडे चालू केलंय आणि तिथून माघारी का आले, आपल्या लोकांच्या साठी आले. आपल्या लोकांना खूप मोठं करायचं. दादांना आपल्याकडून दादाला मोठं व्हायचं नाही, दादाला स्वतःकडून आपल्याला मोठं करायचंय. हे दादांची तळमळ आहे. आणि तुम्ही मित्रांनो इतिहास बघा, मोजर फॅमिलीचा इतिहास बघा. मी गेले अनेक वर्ष कुटुंबातला एक सभासद म्हणून त्या आईनं मला एक मुलगा म्हणून सांभाळलंय. त्यामुळे मी बघितलंय आईचं दातृत्व बघा. आज समाजात अजून नाव घेतं आईचं, पप्पांचं पण तेच काम आहे. त्यामुळे हे मोजर फॅमिली ही दुसऱ्यासाठी झटणारी आणि करणारी फॅमिली आहे. तर आपल्या दादाचा हात बळकट कशासाठी करायचे तर चांगल्या कामासाठी दादा आपल्याला निश्चितच मार्गदर्शनाने आपल्या सोबत राहणार आहे. दादा आम्ही जसं डॉक्टर आपले मुलुकचे उपनगराध्यक्ष महेश गुरुवांनी जसं सांगितलं की आम्ही वचन घेतो की दादा आम्ही तुमच्या सोबत आहे. दादा कुठलाही मेळावा नसताना, कुठल्याही अपेक्षा नसताना काही सर्वसामान्य मावळे तुमच्यासाठी समोर आले. कुणालाही मी अनेक कार्यक्रम बघितले. राजकीय व्यासपीठ सुद्धा एवढं भरत नाही पत्रकार बांधव पण बघतील. पण सगळ्यांच्या वतीनं मी एक ग्वाही देतो की आम्ही 100% तुमच्या सोबत कायम, जोपर्यंत श्वासाश्वास आहे, मनामध्ये श्वास आहे तोपर्यंत आम्ही 100% तुमच्या सोबत आहोत. तुम्ही टाकणारे पावले निश्चितच आमच्या फायद्यासाठी असेल किंवा समाजाच्या फायद्यासाठी असणार आहे, तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नसणार आहे. हे आम्हाला 100% खात्री आहे. गेले 2 दिवस दादा मला तर प्रत्यक्षात झोप पण लागलेलं आहे की आज संवाद मिळाला दादाने एवढा घेतलाय. त्याचं कारण म्हणजे कसं काय करायचं तर अतिशय सुंदर आणि चांगलं तुमच्या सर्वांच्या प्रतिसाद मिळाला. आणि तुम्ही दादाच्या सोबत 100% राहाल ही अशी तुमच्या वतीने ग्वाही दिलेली आहे. फक्त राजकारण विरहित ही संघटना आपल्याला चालवायची. दादांचं ध्येय एकच आहे, सर्वसामान्य दीनदुबळ्यांना आपल्याला मदत करायचंय, राजकारण नाही. 100% जसं बाकीचे संघटना करतात 100% राजकारण आणि समाजकार्य फक्त नावासाठी आणि तोडपाण्यासाठी. आपल्याला तोडपाण्याची गरज नाही. जाता समुद्राकडे कष्ट करून परमेश्वराने दादाला भरपूर कष्ट करून पैसे देतात आणि दादा तेच आपल्याला म्हणजे सर्वसामान्य खर्च करतात. फक्त राजकारण ही संघटना चालणारी 100% ग्वाही दादा जसं दादाने सांगितलं तसं. आणि सर्वांनी काही अडचणी असतील चांगल्या समाजासाठी काही गोष्टी तुमच्याकडे जरी संकल्पना असतील तर दादांच्याकडे तुम्ही सुचवा. 100% आपण त्याच्याबद्दल विचार करू. आपल्या अपेक्षा समाजाला काही जे अपेक्षित आहे हे तुम्ही शोधून काढा आणि त्याच्यावर आपण अभ्यास करू आणि त्याच्यावर आपण कार्य करू.
100% मित्रांनो, रक्षक प्रतिष्ठान हे असं व्यासपीठ आहे, समाजामध्ये 1000 माणसं असली तर तुम्ही एक रक्षक प्रतिष्ठानचा कार्यकर्ता म्हणून जरी तुम्हाला नाव घेतलं जातं, घेतलं तरी तुमची एक वेगळी ओळख तयार होणार आहे. बाकीचे राजकीय पक्षाचा अध्यक्ष असू द्या आणि रक्षक प्रतिष्ठानचा शाखा प्रमुख असू द्या किंवा साधा कार्यकर्ता असू द्या, त्याला समाजामध्ये नक्कीच एक वेगळं स्थान मिळतं. हे मी स्वतः अनुभवलंय. आणि मी जे आज तुमच्या समोर उभा आहे ते 100% सुशील मोदक दादा या नावामुळेच मी आज तुमच्या समोर उभा आहे. मला मित्रांनो बोलायचे जास्त शब्दरचना माझ्याकडे कमी आहे, पण दादांच्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्या समोर 2 शब्द व्यक्त झालो. आणि पुन्हा एकदा दादांच्या वतीने आणि आमच्या रक्षक प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार. सर्वांना एक